नागपूर जिल्ह्यातील रामटेक पारशिवणे येथे युवक युवतींना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरिता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे। परमात्मा एक आनंद धाम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक युवतींचे व्यसनमुक्त महासंमेलन मोठ्या उत्साहात आणि जनसहभागात संपन्न झालंय। या महासंमेलनातून व्यसनमुक्त समाजाचा ठाम संदेश देण्यात आलाय। नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी येथील परमात्मा एक आनंद धाम यांच्या संयुक्त विद्यमाने पारशिवनी नगरपंचायत क्षेत्रात युवक युवतींसाठी व्यसनमुक्ती महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन परमात्मा एक आनंद धाम रामटेक पारशिवनी येथील लक्ष्मण मेहर बाबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या भव्य महासंमेलनाला राज्याचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच पारशिवनी नगराध्यक्षा सुनीता डोमनी, रामटेक नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, विविध सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने युवक युवती उपस्थित होते। या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण म्हणजे व्यसनमुक्त समाजासाठी आयोजित भव्य रॅली। या रॅलीत शाळकरी मुले, युवक युवती आणि मान्यवरांनी सहभाग घेत व्यसनमुक्त भारत सशक्त युवा असा संदेश दिला। कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांनी तरुणांमध्ये वाढत असलेल्या दारू, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज यासारख्या व्यसनांवर प्रकाश टाकत त्यांचे आरोग्यावर, कुटुंबावर आणि समाजावर होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम समजावून सांगितले। या महासंमेलनात व्यसनमुक्त समाजाचा ठराव मंजूर करण्यात आला असून उपस्थित युवक युवतींना व्यसनापासून कायम दूर राहण्याची शपथ देण्यात आली। रामटेक पारशिवनी येथे पार पडलेले हे व्यसनमुक्त महासंमेलन युवक युवकांकरिता निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे। व्यसनमुक्त समाज घडवण्याकरिता शासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे।